नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार होतो 24 जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. मान्सूनने आज बहुतांश भागामध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र संपूर्ण व्यापला. याचबरोबर मध्य प्रदेशचा बहुतांश भाग म्हणजे भोपाळ, उज्जैन या भागामध्येही मान्सूनने प्रवेश केला. याचबरोबर छत्तीसगड, संपूर्ण ओडिसा, याचबरोबर तसेच बिहारचा दक्षिण भाग असेल आणि पश्चिम बंगालचा पूर्वेकडील भाग या भागामध्ये मान्सूनने आज हजेरी लावलेली आहे. मान्सूनच्या वाटचाल आता हळूहळू पुढे सरकत आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये मान्सून अजून पुढे सरकण्याची शक्यता आहे. म्हणजे उत्तर प्रदेशचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्येही येणाऱ्या 24 तासामध्ये दाखल होत आहे. कारण मान्सूनचा वातावरण जे आहे ते अतिशय अनुकूल बनलेलं आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र ह्या दोन्ही समुद्र सध्या खूप ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर राज्यामध्ये मात्र ढगांचा गुच्छा वाढलेला आहे. म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, याचबरोबर पुण्याचा बहुतांश भाग असेल, लोणावळा, खंडाळा, तसेच नाशिक, साक्री, तसेच पेन, सरगणा, याचबरोबर रायगड, सिंधुदुर्ग, तसेच धाराशिव, लातूर आणि परभणी, याचबरोबर अमरावती, अकोला या भागामध्ये तुम्हाला ढगांचा गुच्छा दाटून येतो. या भागामध्ये आता येणाऱ्या 24 तास म्हणजे आज रात्री आणि उद्या रात्रीपर्यंत पावसाचा खास करून विचार जर केला तर सर्वप्रथम कोकणमधील ठाणे, मुंबई, पनवेल, कल्याण, भिवंडी, याचबरोबर मुंबई शहर, उपनगर या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. याचबरोबर पालघर, वसई, जव्हार, मोखाड, तलसारी, वाडा हा पालघर संपूर्ण जिल्हा या भागामध्येही मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर ठाणे संपूर्ण जिल्हा, रायगडचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर माणगाव, माळसा याही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा उर्वरित ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता. याचबरोबर रत्नागिरी, दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण, देवरुख, रत्नागिरी, लांजा, राजापूर, पाचल, अवनी या भागामध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व जो समुद्रकाठचा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीच्या पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा ज्याचा जो घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये मध्यम, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे. सर्वप्रथम कोल्हापूरचं जर पाहिलं तर शाहूवाडी, याचबरोबर पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, बुद्धचंदगड हा घाटमाथ्याचा भाग आहे. या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर उर्वरित जिल्ह्यामध्ये म्हणजे हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज या भागामध्ये ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता. याचबरोबर सांगलीचं जर पाहिलं, सांगलीतील शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता. याच्यामध्ये टाकळी, वाटेगाव, कासेगाव, पाचुंबरी, तसेच भटवाडे असेल, याचबरोबर चांदोली अभयारण्य याही भागामध्ये मध्यम व काही भागामध्ये मुसळधार पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे व काही भागामध्ये हलक्या सरीही पाहायला मिळू शकतात. याचबरोबर साताराचा जर विचार केला तर वाई, महाबळेश्वर या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा व संपूर्ण घाटमध्येच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता. कराड, पाटण, सातारा याही भागामध्ये चांगल्या पद्धतीच्या पावसाची शक्यता. याचबरोबर उर्वरित ठिकाणीमध्ये शिरवळ, पलटण, दहिवडी, कोरेगाव, वडूस, याचबरोबर वाई या संपूर्ण तालुक्यामध्येही मध्यम, काही भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं, पुणे संपूर्ण जिल्हा म्हणजे लोणावळा, खंडाळा, राजगुरू, घोड, जुन्नर, सासवड, पुणे, याचबरोबर शिरूर व बारामतीच्या काही भागामध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर अहमदनगरचा विचार केला, अकोले, संगमनगर, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, नगर आणि पारनेर हा जो उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. व दक्षिणेकडील जो भाग आहे श्रीगोंदा, कर्जत व शेगाव, पाथर्डी या भागामध्ये ढगाळ वातावरण व 1-2 ठिकाणी हा लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर सोलापूरचा विचार जर केला तर उत्तर सोलापूर, याचबरोबर अक्कलकोट, सोलापूर, मोहोळ, बार्शी, याचबरोबर माळा, करमाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये कन्नड, सिल्लोड, सोयगाव या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा व काही भागामध्ये वेगवान वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. याचबरोबर गंगापूर, औरंगाबाद, फुलदापूर, वैजापूर, पैठण या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. याचबरोबर जालना संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ राहू शकतो. याचबरोबर परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व बीडच्या बहुतांश भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता, जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी. धाराशिवमध्ये तुळजापूर, उमरगा, याचबरोबर भूपारंड यामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर खान्देशचा विचार जर केला, खान्देशमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक हे संपूर्ण विभागामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये चांगल्या पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे. याच्यामध्ये नाशिकमध्ये पेठ, सरगणा, इगतपुरी, सिन्नर, निफाड, चंदवड, कळवण या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा व काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस पडून संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची दाट शक्यता आहे. जळगावमध्ये दक्षिण भाग असेल, भडगाव, पाचरा, याचबरोबर चाळीसगाव या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा. याचबरोबर उत्तरेकडे जो भाग आहे चोपडा, यावल, रावर ह्या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण होऊ शकतो. 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाची सरी पाहायला मिळू शकते. धुळे संपूर्ण जिल्हा, नंदुरबार स्वरूप या संपूर्ण भागामध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणा,
म्हणजे चिखली, याचबरोबर नंदुरा आणि संग्रामपूर हा 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पडू शकतो. याचबरोबर अन्य ठिकाणी मात्र हवामान कोरडं राहणार आहे व काही भागामध्ये फक्त लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, तेला, अकोट, याचबरोबर अमरावती, चिखलदरा, धरणे हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. याचबरोबर वाशिमचं जर पाहिलं मालेगाव, मांगपूर, कारंजा हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण व 1-2 ठिकाणी लाईट रेन व उर्वरित ठिकाणी मात्र हवामान थोडंसं कोरडं राहण्याची शक्यता आहे व 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचाही पावसाची शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळचं जर पाहिला नेर, द्वारका, पुसद जो वाशिम जिल्ह्या साईडचा भाग आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण व अन्य ठिकाणी मात्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो उत्तरेकडील भाग जो असेल संपूर्ण उत्तरेकडील भाग या भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोलीचा जर विचार जर केला तर गडचिरोलीमध्ये संपूर्ण हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर चंद्रपूरमध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. हे होतं उद्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की क्लिक करा. धन्यवाद.